गुड मॉर्निंग. मी विशाल सर. माझ्याकडनं व आमच्या सर्व टीचर स्टाफकडनं तसेच रोम्बोस इंग्लिश स्कूल्स म्हणजेच RS इंग्लिश स्कूल्स अँड ज्युनियर कॉलेज आणि श्रीवर्धन CBSE स्कूल्स ह्या सर्व फॅमिलीकडनं तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला आमच्याकडनं मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मकर संक्रांत आहे. एन्जॉय तर सर्वांनाच करायचा आहे, बरोबर. एन्जॉय तर आपण सर्वजण करतोच, पण आज मकर संक्रांत आहे याच्या पाठीमागे काहीतरी कारण असणार आहे. आजच का बरं मकर संक्रांत आपण मनवतो, बरोबर आहे. आपण सगळेजण पतंग उडवतो का, याच्या पाठीमागे कारण आहे. तर मी तुम्हाला सर्वांना एन्जॉय तर करायचंच आहे, पण त्याच्या पाठीमागे जे काय थोडंसं भौगोलिक इतिहास आहे, याच्या पाठीमागे कोणतं थोडाफार इतिहास आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. थोडक्यात आणि कमी वेळात तुम्हाला सांगेल आणि समजेल असं ह्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. चल ठीक आहे. सगळ्यात पहिले आज आहे मकर संक्रांत, बरोबर. मकर आणि संक्रांत हे दोन शब्दाचे खूप मोठे अर्थ होता, ठीक आहे. आता संक्रांत, आता पृथ्वी आणि राशी ही सर्वांना माहिती आहे राशी काय असतात, बरोबर. की एका राशीमधून ज्यावेळेस पृथ्वी दुसऱ्या राशीमध्ये जाते, बरोबर. ज्यावेळेस पृथ्वी एका राशीमधून ज्यावेळेस दुसऱ्या राशीमध्ये जाते त्या प्रोसेसिंगला आपण काय म्हणतो, संक्रांत म्हणतो, ठीक आहे. असे एक कर्क राशी आहे, मकर राशी आहे. ज्यावेळेस पृथ्वी एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये कन्वर्ट होती त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, संक्रांत म्हणतो, बरोबर. याच्या पहिले पृथ्वी कोणत्या राशीमध्ये होते, कर्क राशीमध्ये होते. आता पृथ्वी कुठे गेली आहे, मकर राशीमध्ये गेली आहे. म्हणून आपण आज मकर संक्रांत मनवतो किंवा मकर संक्रांत नाव देण्यात येतं, ठीक आहे. त्याच्या पाठीमागे अजून एक भौगोलिक कारण आहे. जसं की इथं लिहिलं मी उत्तरायण आणि दक्षिणायन. आता उत्तरायण आणि दक्षिणायन काय असतं की आता जे आपले 12 महिने असतात, 12 महिन्यामध्ये 6 महिने उत्तरायण असतं आणि 6 महिने दक्षिणायन असतं, बरोबर. आता मी तुम्हाला इथं मॅप करून दाखवलेला आहे. कोणता पण मॅप बघायचा असेल तर आपण ह्या दिशेचा साईडचा उपयोग करतो. वरची बाजू कोणती असते, बाजू उत्तर असते, खालची कोणती असते, दक्षिण, ही पूर्व आणि पश्चिम असते, बरोबर. ज्यावेळेस आता हा सूर्य आहे, बरोबर. आता सूर्याच्या वरच्या साईडला ज्यावेळेस पृथ्वी जाते, आता ही इथं पृथ्वी सध्या आजच्या कंडिशनमध्ये पृथ्वी इथं आहे. आता पृथ्वी ज्यावेळेस सूर्याच्या वरतून अशी जाते इथपर्यंत, त्याला ह्या प्रोसेसिंगला आपण याला नाव देतो उत्तरायण. उत्तर का बरं म्हणतो, कारण की सूर्याची वरची बाजू कोणती असते, उत्तर असते, म्हणून आपल्याला उत्तरायण देतो. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आजपासून तर 6 महिन्यानंतर पृथ्वी ह्या साईडला येते, बरोबर. मग पृथ्वी ज्यावेळेस खालच्या साईडला येते सूर्याच्या, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, दक्षिणायन म्हणतो. दक्षिणायन का बरं, हे सूर्याची कोणती बाजू आहे, दक्षिण आहे. आता हे यान का उत्तरायण का बरं होतं, दक्षिणायन का बरं होतं, याच्या पाठीमागं पृथ्वीवरच डिपेंड आहे. पृथ्वीमुळेच असं होत असतं. कारण जसं की आता ही पृथ्वी आहे, आता ही जी पृथ्वी फिरती, बरोबर आहे. आता तुम्हाला पृथ्वी थोडी वाकडी दिसते, बरोबर. आता वाकडी सेट केली की याचा अर्थ असा नाही. पृथ्वी ही 23.5 डिग्रीला थोडीशी वाकडी कललेली आहे, एका साईडला कललेली आहे, म्हणून ही पृथ्वी अशी थोडीशी वाकडी सेट केलेली आहे. 23.5 डिग्री लक्षात ठेवा सर्वांनी, ठीक आहे. याच्यामुळं काय होतं, पृथ्वी कर्क उत्तर जाते, मकर राशीमध्ये जाते, त्याच्यानंतर कर्क राशीमध्ये जाते, याच्यावर उत्तरायण होतं, दक्षिणायन होतं. कारण की हे पृथ्वीमुळे होतं. सूर्य आपल्या जागी स्थिर आहे, सूर्य तर जातो जे पुढं, पण सूर्यासोबत सर्वजण म्हणजे सर्व ग्रह सूर्य घेऊन जातो, बरोबर. आणि पृथ्वी कशी थोडीशी एका बाजूला कललेली, त्याच्यामुळे हे सर्व आपल्याला यान, मकरयान, त्याच्यानंतर कर्कवृत्त वगैरे हे बघायला मिळतं, ठीक आहे. आणि अजून एक दुसरी गोष्ट काय की सूर्य आज कुठं काय सुरू झाले, उत्तरायण सुरू झाले, बरोबर. उत्तरायण हे आपल्या शरीरासाठी, आपल्या बॉडीसाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण की सूर्याचे जे किरण आहे आपल्या बॉडीसाठी खूप चांगले असतात, बरोबर आहे. आता आपण पतंग उडवतो, बरोबर आहे. पतंग आज का बरं उडवतो, दुसऱ्या सणाला का उडवत नाही, कारण की पतंग ज्यावेळेस लहान मुलं जे काय पतंग ज्यावेळेस उडवतात, पतंग उडवण्याचा उद्देश असा की ते मुलं असे बाहेर गेल्यानंतर मोठ्या पतंगामध्ये ज्यावेळेस पतंग उडवतात तर सूर्याचे किरण त्यांच्या अंगावर पडले पाहिजे. आणि जे किरण त्यांच्या अंगावर जर पडले तर आपल्या बॉडीमध्ये असे काही रोग असतात जे की आपल्याला देखील माहीत नसतात, तर ते किरण काय करतात, त्या रोगाला मारून टाकतात. म्हणून प्रत्येकजण काय करतं,
पतंग उडवतो, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो, आज लहान बाळापासून तर फार मोठे वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनी नाही का आज 15 ते 20 मिनटं सूर्याखाली आपण थांबलं पाहिजे. का? कारण ती सूर्याची किरणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपले पोषण आहार आपली बॉडी तयार करते. जे व्हायरस म्हणतो आपण अँटीव्हायरस, ते तयार करते. त्याच्यामुळे आपले सूर्याची किरणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त आज तर तुम्हाला एक मेसेज देतो, आज प्रत्येकाने 15 ते 20 मिनटं नक्कीच आपण सूर्याखाली थांबले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात त्यांच्यासाठी पण हे आजचा दिवस खूप चांगला असतो. त्यांनी देखील 15 ते 20 मिनटं नाही का तुम्ही जर सूर्याखाली जर राहिले ना, तर तुमच्या बाळांना खूप चांगलं पोषण आहार मिळू शकतं, की त्याला आतमध्ये त्याचे अँटीबॉडीज तयार होऊ शकतात, तो निरोगी राहू शकतो. त्याच्यामुळं लहान बाळापासून तर मोठे माणसापर्यंत, वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्वांनी आजच्या दिवसाचा आनंद घेतला पाहिजे. परत एकदा थोडक्यात मी तुम्हाला जी माहिती सांगितली, मला असं वाटतं की तुम्हाला ती चांगल्या प्रकारे समजली पण असेल. नसेल समजलं तर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ तयार करणारच आहे. ज्यावेळेस माझे जिओग्राफीचं ज्यावेळेस चॅनल चालू होणार आहे त्यावेळेस डिटेल प्रत्येक गोष्ट मी सांगणार आहे. सूर्य काय, चंद्र काय, पृथ्वी काय, ग्रहण कावर लागतं, हे सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे स्टेप बाय स्टेप. तर आज मकर संक्रांतीचे आहे, तुम्ही पण एन्जॉय करा, मी देखील करणार आहे. परत एकदा आमच्या रोम्बोस फॅमिलीकडनं तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या सहपरिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.